नमस्कार, मी वैशाली. आज मी तुम्हाला छानपैकी टिफिनला देण्यासाठी झटपट होणारी मूग मटकी आणि चण्याची भाजी करून दाखवणार आहे. हे बघा, हे मी भिजत घातलेले रात्री, आता सकाळी बनवत आहे. मोड काय आलेली नाही आहे, त्याला बिना मोडाचंच आहे हे. ह्याच्यासाठी बघा, मी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे. हे बघा, गॅसवर टोप पण ठेवलेला आहे. तेल गरम झालेलं आहे बघा. आता जिरं टाकते. खूप झटपट भाजी होते तयार. जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे. आता मिरची टाकते. मिरची फ्राय होत असतानाच कढीपत्ता पण टाकते बघा. आता कांदा टाकते. हे बघा, कांदा भाजत असताना आलं लसूण टाकते. दरदरीत कुटून घेतलेला आहे. आलं लसूण पण बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. खूप झटपट भाजी तयार होते ही आणि टिफिनसाठी खूप छान आहे. जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही उकडून पण घेऊ शकता, पण मी काय उकडून घेतलेलं नाही. मूग मटकी पटकन शिजली जाते आणि चणे पण शिजतात लवकर. हे बघा, त्याला मस्तमध्ये परतून घेते. हे बघा, टॅमॅटो पण छान असा परतलेला आहे. आता गरम मसाला, हळद आणि मीठ टाकते. मिरचीतच बनवणार आहे मी. छान टेस्ट लागते मसाल्यापेक्षा, म्हणजे लाल तिखटापेक्षा. आता हे खूप छान असं परतून घेते. तुम्ही जेवढं जास्त चांगलं परतताल तेवढं मिरचटपणा पण कमी होतो. हे बघा, चांगलं असं परतून झालेलं आहे. आता हे मूग मटकी चणे टाकते आणि छान असं परतून घेते. हे भिजत घातले ना, बनवायच्या टायमाला पण 2-4 पाण्याने चांगलं असं चोळून धुवायचं, नाहीतर याला स्मेल वेगळाच येतो. स्वच्छ धुवायचं, जोपर्यंत वरती पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत धुवायचं चांगलं. हे बघा, थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी मीठ पण टाकलेलं आहे. मिठामुळे कसं लवकर भाजी पण शिजते आणि सपक पण लागत नाही. चणे वगैरे चांगलं असं मीठ त्याच्यामध्ये मुरलं जातं, मग छान अशी टेस्ट लागते आणि मेन म्हणजे भाजी लवकर शिजते मिठामुळे. हे बघा, आता ह्याला 1-2 मिनिट झाकण ठेवून चांगलं असं वाफलून घेते. हे बघा, छान असं परतलेलं आहे मस्तमध्ये. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पण बघा छान अशी परतलेली आहे. आता हे गरम पाणी टाकते मी. गरम पाणी टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करून घेते. मीठ, मिरची वगैरे सर्व काही बरोबर आहे. आता मी स्लो गॅस करते आणि ह्याला शिजवून घेते. चपाती पण बघा गॅसवर टाकलेली आहे. आता हिला पलटी करून घेते. हे बघा कशी फुगलेली चपाती आहे बघा मस्तमध्ये. तेल लावून घेते. हे बघा, साईडने वाफ जात आहे. ह्या साईडने पण तेल लावते मस्तमध्ये. बघा, तरी पण फुगलेली आहे छान अशी. हे बघा, खालच्या साईडने पण चपाती छान अशी शेकलेली आहे. आणि थंडीमध्ये आहे ना, चपाती थोडीशी जाडसरच करायची. थंडीमध्ये लवकर कडक होतात चपात्या, मग थोड्याशा जाडसरच करायच्या आणि तेल जरा थोडं जास्त लावायचं. हे बघा मस्तमध्ये चपात्या पण करून झालेल्या आहेत बघा. आता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्तमध्ये ह्याला परतून घेते. भाजी तयार झालेली आहे. हे बघा, अशी ज्युसी केलेली आहे मी, एकदम सुकी पण नाही केलेली.
मग घास बसल्यासारखं होतं. मस्त मध्ये त्याला अजून हलवून घेते. चवीला पण खूप छान अशी ही भाजी झालेली आहे. डबा उघडताच 1-2 जण मागतील एवढी छान झालेली आहे. फक्त मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे चणे वगैरे लवकर शिजतात आणि फिक्की भाजी लागत नाही, चवीला छान लागते. तयार झालेली आहे बघा भाजी. आता मी टिफिन भरून घेते. हे बघा टिफिन तयार झालेला आहे. चपाती पण टाकलेली आहे डब्यात आणि भाजी पण. तुम्ही ह्याच्याबरोबर कांदा फरसाणही घेऊन जाऊ शकता. चवीला खूप छान लागतं. थोडंसं लिंबू पण नेऊ शकता. तर कसा वाटला मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.